धन्यवाद अजित पाटील सर. आणि आता आजच्या वेळापत्रकातला पहिल्या फेरीतला हा चौथा सामना आहे. आणि जेव्हा एका परिसरातील दोन संघ एकमेकांसमोर येतात अशा वेळेला तो अंतिम सामन्यापेक्षा मोठा सामना असतो. आणि तो सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आहे जय हनुमान मायखोप आणि एका बाजूला जाग माता रावले. तर एका बाजूला मनीष आपण पाहतोय आणि एका बाजूला निहीर आणि मनीष हे दोन की प्लेयर्स आहेत दोन्ही संघातले. आणि त्याचमुळे आता ही जी लढत आहे वरच्या श्रेणीची प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सो स्टे ट्यून विथ अस. आपण पाहतायत विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा आयोजित VKM चॅम्पियन्स ट्रॉफी 50वं वर्ष आहे VKMचं. आणि या 50व्या वर्षामध्ये पहिल्या दिवसाच्या चौथ्या सामन्यामध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून तसेच आयोजकांच्या वतीने करतोय मनपूर्वक स्वागत. निहील पहिलं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या डावीकडून घेतोय स्टार्ट. स्ट्रायकर एंडला राईटी बॅटर आहे मनीष तयार. नॉन स्ट्रायकर एंडला असेल अनिकेत. पहिला बॉल ओव्हर द विकेट. ऑन साइडला बैठक स्ट्रोक आहे. इनफील्ड क्लिअर केले. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आउटफील्ड स्लो आहे. जबरदस्त एफर्ट क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळत आहेत. या मैदानात कसा खेळ करायचा आहे हे प्रत्येक संघाला माहिती आहे. आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षण हा महत्त्वपूर्ण घटक आहे या स्पर्धेचा. आणि त्याचमुळे चांगलाच खेळ क्षेत्ररक्षणाचा पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर. आणि पहिल्या चेंडूवर धावून पळून पूर्ण केलेल्या आहेत या दोन धावा. सर्कलच्या आतमध्ये फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि काऊ कॉर्नर असं क्षेत्ररक्षण या पहिल्या पॉवरप्लेच्या षटकासाठी सेट केलेलं आहे. निहील तयार. पुन्हा एकदा संधी होती पण क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाठलाग. जजमेंट घेतोय. शेवटच्या क्षणाला आपलं 100% एफर्ट्स लावतोय. धावचीचा मोका आहे. बॅटिंगला थ्रो होतोय पण थ्रो थोडासा दूर. त्याचमुळे पूर्ण होत्यात या दोन धावा. पण एफर्ट्सला 100पैकी 100% गुण द्यायला हवेत कारण जजमेंट घेणं थोडं कठीण होतं. उलट दिशेने ते पुढे सरकले पण जसं त्यांनी संतुलन साधलं तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पण तरी देखील सर्व समर्पण क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. दरम्यान या दोन धावा मिळाल्यात. पंपू दीपेश त्या ठिकाणी होते. दीपेश यांनी चांगलाच खेळ क्षेत्ररक्षणाचा सादर केलेला आहे. दीपेश भोईर आपण स्क्वेअर लेगला पाहतोय. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन मिळालं पाहिजे तरच संघ प्रगती करू शकतो आणि तीच प्रगती आपण पाहतोय. आणि क्षेत्ररक्षणासाठी मुख्यत्वे त्याला ओळखलं जातं या परिसरामध्ये. स्विच केलं स्वतःला. पॉईंटला खेळायचा प्रयत्न मनीषचा. जसा उल्लेख आपण करतोय फक्त पालघरपुरतीच मनीष मर्यादित राहिलेले नाही आहेत. तर मनीष सातत्याने विविध आयकॉनिक टुर्नामेंटमध्ये देखील खेळताना पाहायला मिळालेत. बिझी क्रिकेटर म्हणून ओळखले जातात. जसं आपण सकाळी मनोज पाटीलचा खेळ पाहिला. प्रत्येक संघामध्ये आयकॉन खेळाडू आहेत पण काही नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर पडता येत नाही. काही जण शनिवार रविवार फक्त आपल्या गावासाठी वेळ देत असतात. पण आता क्रिकेटचा खेळ इतका व्यापक बनलेला आहे की कारकीर्द म्हणून सुद्धा क्रिकेटच्या खेळाकडे तुम्ही पाहू शकता. ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ अंपायर, ॲज अ स्कोरर, ॲज अ यूट्यूब ब्रॉडकास्टर, ॲज अ DJ ऑपरेटर. वेगवेगळ्या फील्ड्स आहेत क्रिकेटच्या या खेळामध्ये. दरम्यान धावसंख्या पोचते 5वर. ऑन दी टोज पंच करण्याचा प्रयत्न होता. बॉल पोचतोय पॉईंटला. फिल्डर अवेलेबल आहे सर्कलच्या आतमध्ये. एक धाव पूर्ण होते. एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोचते 6 या आकड्यावर. आतापर्यंत निहीलचा बॉलिंग अटॅक अप्रोप्रिएट राहिलेला आहे. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी हाताळलेत. पहिल्या 2 चेंडूवर 2 डबल्स ज्यामध्ये एक ऑपॉर्च्युनिटी त्यांनी निर्माण केली होती मनीषला बाद करण्याची. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता मनीष खेळतायत 4वर. निहील ओव्हर द विकेट. हॅमर केल्या बॉलला मिडॉनला प्रोटेक्शन आहे. धाव घेण्याचा मोका होता का हा प्रश्न मनीषने स्वतःला विचारायला हवा कारण ते डेंजर एंडला होते. कॉल त्यांनी दिला आणि त्याचमुळे ते परतीचा प्रवास करतील. धक्का पहिला धावचीच्या स्वरूपात. मनीष होत आहेत बाद. विकेट डाऊन. त्या पवित्र्यात नव्हते. सातत्याने मोठे फटके खेळण्याचे त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले होते. पण 6 षटकांचं क्रिकेट आहे आणि
लंबी रेस का घोडा म्हणून मनीषला ओळखलं जाते, पण ते पहिल्याच षटकावर जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न करताना धावचीच्या माध्यमातून बाद झाले. आणि आता नवीन फलंदाज मनीष यांच्या जागेवर प्रतीक नॉन स्ट्रायकर यांना पाहायला मिळते. प्रतीक घरत. दरम्यान 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि या षटकावर जागमाता रावळे आणि निहिल यांचाच कंट्रोल पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल बाकी आहे षटकातला. आतापर्यंत एकही मोठा स्ट्रोक या षटकात जय हनुमान मायकोप या संघाकडून आला नाही आहे. अनिकेत बॅटची एज, बॉल मागे, क्षेत्ररक्षक आहेत, शॉट थर्डमॅनला पोचतील तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. आणि पहिलं यशस्वी षटक संपलेलं आहे निहिलचं. पहिल्या षटकात समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान मायकोप संघाकडून धावसंख्या बनलेली आहे 1 गडी बाद 7 धावा, 7 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. आढावा घेतला तर शिवनेरीच्या स्पर्धेमध्ये ते बक्षीस पात्र झाले होते, बक्षीस त्यांना लागलं होतं. आणि आपण जर इतर 2 स्पर्धा केळव्याच्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ राहिला होता आणि आय होप की तो आकडा यावर्षी 10 वर जाईल. 10 बक्षिसं तरी सुद्धा आली पाहिजेत या सीझनमध्ये भरणीपाडा गावामध्ये. आणि जेव्हा आपण एक चांगलं आयोजन करतो तर ती ऊर्जा तुम्हाला आपसूक मिळते. फुलटॉस होता पण वेगवान होता, स्टंप टू स्टंप अटॅक होता, बॉल बॉडीवर धडकलाय आणि पायचीची अपील झाली, अपील स्वीकारली, फलंदाज बाद, धक्का दुसरा, जय हनुमान मायकोप. थँक्यू सुभाष दादा. आज फुलटॉस फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. हा सुद्धा फुलटॉस होता पण वेगवान फुलटॉस होता आणि चांगले रिफ्लेक्सेस फलंदाज अनिकेतचे पाहायला मिळाले. पण स्टंप रोखून खेळण्याचा त्यांचा जो प्रयास होता तो अंगलट आला आणि त्यामुळे ते पायचीच्या स्वरूपात पकडले गेले. दरम्यान ज्येष्ठ क्रिकेट रसिक संतोषजी जंगम एडवण हे सुद्धा या स्पर्धेचा थेट आनंद घेत आहेत. मनपूर्वक स्वागत. AB ट्रॉफी जे आयोजन असतं रावळेचं, सातत्याने आपण ते पाहतो. रात्र दिवस क्रिकेट असतं. केवळ्यामध्ये सुद्धा स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धेमुळे केळवे हा परिसर पालघरच्या बाहेर पोहोचतो. आजकाल क्रिकेटच्या खेळाने तुम्हाला प्रसिद्धी दिलेली आहे ॲज अ क्रिकेटर, ॲज अ ऑर्गनायझर. आणि मला असं वाटते 50व्या वर्षी विजय क्रीडा मंडळाच्या पहिल्यांदाच क्रिकेटची स्पर्धा भरवली जाते आणि पहिल्याच दिवशी जर प्रोलिंग स्पोर्टच्या यूट्यूब वाहिनीवर आपण पाहिलं तर शेकडो प्रेक्षक या स्पर्धेला प्रतिसाद देत आहेत. ही एक अभिमानाची गोष्ट आहे विजय क्रीडा मंडळासाठी, टीम भरणीपाडासाठी. आणि केळवे ग्रामपंचायत परिसरामध्ये पहिल्यांदा लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते विजय क्रीडा मंडळाच्या वतीनं. तर हे एक मोठं पाऊल आयोजकांनी उचललेलं आहे आणि त्याला प्रतिसाद सर्व संघ देत आहेत. ऑन द राईज खेळले, क्षेत्ररक्षक कव्हरचे, बॉल खाली येत आहेत. चूक होणार नाहीये पण चुका होत आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. धक्का तिसरा, धक्क्यांवर धक्के बसत आहेत. जय हनुमान मायकोपला. साई आल्या पावली परतलेले आहेत. शून्यावर भोपळाही न फोडता ते पेव्हलियन बॉक्सच्या दिशेनं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत संजय. बघा मायकोप संघाला भल्या भल्या संघांची झोप उडवताना आपण पाहिलेलं आहे आणि त्याचमुळे आपला इतिहास विसरून चालणार नाही. आपण या स्पर्धेत सहभागी का झालोय तेच लक्षात ठेवून तुम्हाला प्रतिस्पर्धी संघावर प्रतिहल्ले चढवावे लागतील. सुरुवातीच्या फलंदाजाला जे जमलं नाहीये ते मधल्या फळीतील फलंदाजांना जमवून घ्यावं लागेल.
हा काय वेगळा परिसर नाहीये, याच परिसरामध्ये आपण सातत्यानं खेळतोय, या वातावरणाशी आपण समरस आहोत आणि त्याचमुळे आता तसाच खेळ जो गेल्या कित्येक वर्षांचा आपण मायकोप संघाचा पाहतोय तोच खेळ यानंतर पाहायला मिळेल का? एका बाजूने आपण जर रावळे संघाचा विचार केला तर जबरदस्त बॉलिंग स्ट्रॅटेजी निहिल आणि त्या मागोमाग आता हिमेश यांनी सुद्धा बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केलेले आहेत. तर आता बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद हिमेशने केलेत. स्वतःला स्विच केला, पहिल्या चेंडूपासून निधड्या छातीने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज संजयचा. संजय आणि प्रत्येक दोघं फ्रेश बॅटर्स आहेत. मनीषने जी सुरुवात दिली होती बॅक टू बॅक 2 डबल्स पहिल्या षटकाच्या 2 चेंडूंवर पाहायला मिळाल्या होत्या. वाटलं होतं की तसाच स्ट्रॅटेजीने परिपूर्ण खेळ मनीषच्या वतीनं पाहायला मिळेल, पण क्रिकेटच्या मैदानामध्ये डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो. समोरील प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला कितीही डावलेल किंवा कितीही तुम्हाला आवेशाने खेळण्यासाठी प्रवृत्त करेल, पण तुम्हाला तुमचा नैसर्गिक खेळच मैदानाच्या आतमध्ये टिकवून ठेवू शकतो. दरम्यान धावसंख्या फक्त 7. हलक्याने स्लाइस केला इनटू द गॅप, बॉल जातोय डीप पॉइंट सीमा रेषा पार, मिळतील या धावा 4. लेट पण थेट एंट्री, चौकार. येणारा चौकार खेचलेला आहे फलंदाज संजय यांनी. अनुभव आहे संजय यांच्याकडे. बॉल थोडा लो राहिला टप्पा पडल्यानंतर आणि बॅटची बॉटम एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि संजय या अनुभवाला सुद्धा परतावं लागतंय आणि हा चौथा धक्का जास्त वेळ आनंद संजय आपल्या संघाला देऊ शकले नाहीयेत आणि हा चौथा धक्का बसतोय 11 धावा असताना. 11 धावा 4 गडी बाद. जय हनुमान मायको. धन्यवाद सुभाष दादा. जागमाता रावळे आज पूर्णपणे तयारी करूनच आलेला आहे की केळवे हा परिसर गाजवायचा आहे. आगरी समाज गटातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याचमुळे एक परफेक्ट बॉलिंग अटॅक जो असतो कुठल्याही संघाचा तो आतापर्यंत पाहायला मिळालेत. 2 षटकंच हाताळलेत, पहिलं निहिलचं आणि आता हिमेशचं. पण हिमेशने काय इम्पॅक्ट टाकलाय, 3 विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत. पण आता अजूनही वेळ गेलेली नाही आहे. दिस इज द राईट टाइम टू प्रूव्ह युअर सेल्फ आणि तेच करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि धीरजला. तुमचा क्रमांक काय आहे फरक पडत नाही, तुमच्या संघासाठी तुम्ही काय देऊ शकताय त्यावर तुमची ओळख ठरलेली आहे आणि त्याचमुळे ती ओळख टिकवावी लागेल प्रतीक आणि धीरज या 2 फलंदाजांना. सुरुवातीच्या अनुभवी आणि विश्वासाच्या फलंदाजांना जे काही करता आलं नाहीये ते करण्याची तयारी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि धीरज या 2 फलंदाजांची असायला हवी. समोर बॉलिंग अटॅक प्रॉपर चाललाय. हिमेश अराउंड द विकेट, चांगला बाउन्सर ऑन दी टोज डिफेन्स करण्याचा प्रयत्न जरूर होता. चांगली उंची आहे गोलंदाज हिमेशची आणि त्याच उंचीचा फायदा गोलंदाजी हाताळताना ते करतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 11 धावा 4 गडी बाद. 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. जय हनुमान मायकोप आफ्टर 2 ओव्हर्स. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये पूर्णपणे नियंत्रण गोलंदाजी करणाऱ्या संघाचं म्हणजे जागमाता रावळे या संघाचं पाहायला मिळते. जसा ज्ञानेश्वर सरांनी उल्लेख केला की 50 वर्षांमध्ये समाज उपयोगी कामं म्हणजे रक्तदान शिबिर असेल, अन्नदान असेल, शिक्षण उपयोगी कामं असतील, कला क्रीडा या क्षेत्रामध्ये विविध कामं असतील, ती विजय क्रीडा मंडळाच्या वतीनं सातत्याने पूर्ण केलेली आहेत. आणि ही दुसरी पिढी आहे ज्ञानेश्वरजी, ही जी दुसरी पिढी तिसरी पिढी आपण या विजय क्रीडा मंडळाची पाहतोय आणि या वारसा सातत्याने पिढ्यानपिढे पुढे जात राहावा हीच सदिच्छा आहे. केळवे परिसरामध्ये नक्कीच तो नामोल्लेख होत राहील जेव्हा जेव्हा
चांगल्या कामांचा विचार केला जाईल विजय क्रीडा मंडळ भरणेपाडाचा. तर बॉलिंग अटॅक कंटिन्यू केला जातो निहिलला. पदोन्नती होते तुमची जेव्हा तुमच्याकडून चांगला खेळ तुमच्या संघाला मिळतो. कॅप्टन तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. आउटसाइड द स्टम्प्स इम्पॅक्ट अपील झाली होती. ऑफस्टमच्या बाहेर सरकले होते. हा स्ट्रोक खेळताना ड्रिल करून दाखवतायत. ऑन ड्राईव्ह खेळायची होती आणि त्यांच्या रीचमध्ये बॉल होता जरूर, पण मातीच्या विकेटवर अनइव्हन बाउन्सेस फलंदाजांची डोकेदुखी वाढवतात आणि तेच सातत्याने पाहायला मिळते. त्याचमुळे गोलंदाज कॉन्क्रीट विकेटवर खेळण्याऐवजी मातीच्या विकेटवर खेळणं जास्तीत जास्त पसंत करतात. आणि आपण जर सफाळे परिसरात आहोत, पालघरमध्ये आहोत, केळव्यामध्ये आहोत, जास्तीत जास्त मातीच्या खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तीच प्रतिभा गोलंदाजाची ठरते. टॅप केल्या बॉलला, कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण बघा क्षेत्ररक्षण वरच्या दर्जाचं पाहायला मिळते. नयनच्या वतीने तो बॉल स्टॉप केला गेला. जवळपास 10 मीटरचा पल्ला त्यांनी पार केला. उजव्या हाताने तो बॉल अडवला. तोपर्यंत फक्त एकदा पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मिळाली. अजूनही आपण जर पूर्ण डावाचा आढावा घेतला, फक्त एक चौकार आलाय आणि त्यानंतर संजय सुद्धा बाद झाले ज्यांनी तो चौकार खेचला होता. पण अजूनही ती कॅपॅबिलिटी फलंदाज प्रतीककडे आहे, कॅपॅबिलिटी धीरजकडे, आणि स्वप्नील भोईर यांना लपवून ठेवलंय कारण अजूनही वेळ आहे परत येण्याची. अनिकेत घरत आणि स्वप्नील भोईर या दोन बॅटर्सकडून ती अपेक्षा आहे आणि त्यांना अजूनही राखून ठेवलेलं आहे जय हनुमान मायकोप संघाने. मनीषला ठाऊक आहे की समोरील संघ जर आपल्यावर डॉमिनंट होतोय तर अशा वेळेला थोडासा वेळ घेतला गेला पाहिजे. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये प्लॅन डायव्हर्जन झालं पाहिजे. फुल टॉस बॉल, पण हा ट्रॅप होता, पण नो बॉल आहे. दरम्यान एक सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जात आहेत का तर नाही. एक संधी मिळाली, संधी घालवण्याचा इरादा फलंदाजांचा नाहीये. या 2 धावांचा बोनस मिळेल आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. आता मात्र या संधीला सोडता कामा नये. दरम्यान धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. वेग मिळतोय, धावसंख्येचा वेग असाच पुढे घेऊन जावा लागेल. पण आता पाहूया या संधीचं सोनं करतायत का मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रतीक, जे एका धावेवर खेळतायत. बॅटचा संपर्क झाला होता का? बॉल विकेट किपरच्या दिशेनं रायझिंग डिलिव्हरी होती. निहिलचं भविष्य उज्ज्वल आहे, नो डाऊट अबाउट इट. त्यांचा जो बॉलिंग स्ट्राईड आहे, रिलीज पॉईंट आहे, फॉलो थ्रू आहे, सर्व गोष्टी त्यांना वेगळं बनवतात. आणि हरीश्वर केणी यांचे ते सुपुत्र आहेत आणि चांगलाच वारसा वडिलांचा ते निभावत आहेत. ड्राईव्ह केलंय, स्क्वेअर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या बॉलवर पोहोचतील डीप मधून. तोपर्यंत सिंगल मिळेल, डबल मिळेल, पण आता थांबा. धावा मिळतील 4. निहिलच्या विरोधात खेचलाय चौकार. 4 धावा. पाहायला मिळत आहेत आणि थोडे कधी कधी चांगला खेळ झाल्यावर तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. पण जेव्हा जेव्हा खेळ मनासारखा होत नाही तर ती निराशा होईलच, साहजिकच आहे. आपण एका संघात खेळत असताना त्या भावना जोपासाव्या लागतात. बेटर डिलिव्हरी बघा, टाळ्या लगेच मिळत आहेत निहिलला. जर तुमच्याकडून चांगला खेळ झाला 100% त्या चांगल्या कार्याला प्रतिसाद मिळणार आहे. या अगोदर चौकार जरी आलाय पण त्याच पुढच्याच बॉलवर त्यांनी ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ ठेवला. फुल पिच बॉल होता, ऑफस्टमच्या बाहेरची पिचिंग, आणि त्यानंतर त्या बॉलवर बॅकलिपला व्यवस्थित खाली घेऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण डॉट आलेला आहे. आतापर्यंत बॉल्स डिलिव्हरी झाल्या या षटकातले एकूण 5, धावसंख्या 18. हा रीचमध्ये बॉल होता, डायव्हर्ट झालाय. बॉल अपील अँड गिवन. या ठिकाणी पाय चालले नव्हते फलंदाजाचे आणि त्याच संधीचा फायदा गोलंदाजाने उचलला आणि पायचीच्या स्वरूपात प्रतीकला परतावं लागतंय. धक्का बसतोय 5वा. टीम जय हनुमान मायकोप. थँक्यू. दुपार झाली तर आमचे सुभाष दादा मूडमध्ये येतात आणि प्रेक्षकांची झोप उडवण्याचं काम करतात आणि अशीच गाणी प्रेक्षकांच्या झोपा उडवत असतात. कारण महत्त्वाचं आहे तो समतोल साधणं. डिस्क जॉकीने
की फक्त गाणी वाजवायची म्हणून वाजवायची नसतात, तर प्रेक्षकांचा मूड पाहायचा आहे, आपण कुठल्या सत्रात आहोत ते पाहायचं आहे आणि तशी गाणी वाजवायची आहेत. आणि त्याचमुळे वारंवार आम्ही तो उल्लेख करतो की पालघर जिल्ह्यामध्ये येत असताना डिस्क जॉकी महत्त्वाची भूमिका अदा करतात. आयोजकांना ते सहकार्य मिळत राहतं आणि त्याचमुळे आयोजकसुद्धा घरी जात नाही. 6 दिवसांची सुट्टी काढून आयोजकांना स्टेजवर बसलेत. दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर वामकुक्षी आहे, पण त्या वामकुक्षीला दूर करण्यासाठी आमचे डिस्क जॉकी आहेत. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्पेल संपलेल्या निहिलचं आणि निहिलने त्या स्पेलमध्ये 2 विकेट्स घेत असताना 14 धावा खर्च केल्या. गोलंदाजी मार्कवर आता स्पेल कंटिन्यू करण्यासाठी हिमेश. हा फुलटॉस, हा बॉल हवेत आहे, बॉल कॅरी होतोय. दरम्यान इम्पॅक्ट चेक करायचं आहे. अंपायर्स कॉल आहे का? अंपायर्स कॉल. तर आपण इम्पॅक्ट चेक करतोय. बॉल इम्पॅक्ट कुठे करतोय, कमरेच्या वर की कमरेच्या खाली, त्यावर आता तो निर्णय प्रलंबित आहे. बॉल तर गोलंदाजाने टिपलाय, झेल टिपलेला आहे, पण इम्पॅक्ट आपण आता चेक करतोय प्रोलिंग स्पोर्टच्या स्ट्रॉंग रूममध्ये. साईड अँगल आहे. महत्त्वाच्या बाबी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी मोठा इम्पॅक्ट टाकू शकतात आणि म्हणूनच त्याचं गांभीर्य ओळखताना स्ट्रायकर पंच जे आहेत स्वप्नील किडी सर, त्यांच्या वतीनं लगेचच त्याची शहानिशा करण्यासाठी ते निर्देश तिसऱ्या पंचांना दिलेत. हे पाहूया आता त्यानंतर निर्णय काय येतोय. थोडी धडधड वाढली असेल जय हनुमान मायकोप या संघातील समर्थकांची, कारण अगोदरच खेळ चांगला होत नाही आहे फलंदाजांचा आणि त्यातल्या त्यात अजून एक धक्का सहन करण्याच्या मनस्थितीत ते नाही आहेत. हा नो बॉल आहे, म्हणजे आता जीव भांड्यात पडलाय. तर हा नो बॉल आहे. एकूण या धावा मिळतील 2. धावसंख्या पोहोचते 20. 20 रन्स ऑन बोर्ड आणि पुढचा बॉल फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. जहा मारो जैसे मारो, मर्जी बॅटर की. आणि कोण आलाय ज्याचा आपण उल्लेख केला होता, अनिकेत घरत. अजूनही स्वप्नील भोईर येणं बाकी आहे आणि अनिकेत घरतला फ्री हिटचा मौका मिळालाय तर कमीत कमी चौकात आलाच पाहिजे. आणि पाहूया अनिकेतच्या मनात नेमकं चाललंय काय. संघाची गरज ओळखून मागणी तसा पुरवठा द्यायचा असेल तर याहून सोपा मौका मिळणार नाही जय हनुमान मायकोप टीमला. समोर आता गोलंदाज हिमेश हे देखील आपलं अस्तित्व टिकवताना या फ्रीटच्या बॉलवर आपल्या संघाला बॅकअप देताना मनात प्लॅन्समध्ये बदल करण्याचा नक्कीच त्यांचा उद्देश आहे, इंटेंट आहे. पण आता पाहूया क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग, गली, पॉइंट, मिड ऑन, फ्री हिटचा बॉल ओव्हर द विकेटनं हिमेश ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे आहेत, टिपतील झेल पण संपणार नाही फलंदाज अनिकेतचा खेळ, कारण फ्री हिटचा बॉल होता आणि त्यामुळे क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत तर तोडच नाही आहे. जागमाता रावळे संघाकडून आपण या पूर्ण डावाचा आढावा घेतला तर उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. पण जसा मी उल्लेख करतोय की जय हनुमान मायकोप संघाला मी जवळून पाहिलं खेळताना, पण अजूनही ती कॅपेबिलिटी आहे. एक षटक जर व्यवस्थित हेरलं तर धावसंख्येचा आलेख वर जाऊ शकतो. 50 ते 60 धावा एक चांगली फायटिंग टोटल असू शकते, कारण बॉलिंग अटॅक आहे जय हनुमान मायकोप या टीमकडे. 4थं षटक मार्गस्थ आहे. ऑन साईडला बॉल उडवायचं होतं मिड विकेटला. पायांची स्ट्राईड मोठी केली, क्रिस बॉक्सचा वापर केला. दरम्यान बॉल शरीरावर धडकलेला आहे. लेग बायची 1 धाव मिळते. हा पण चॅक खूप चांगलं खेळतात फलंदाज धीरज, पण या ठिकाणी कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग होत नाहीये. बॉडी मुवमेंट अजून जास्त वेगवान करावी लागेल या खेळपट्टीवर खेळताना, कारण आता खेळपट्टी टणक झाले, हार्ड झाले, अशाला बॉल जास्त स्कीड होतील. चांगला बॉल बॅकलिपला खाली घेऊन डिफेन्स केलं या यॉर्कर लेनच्या बॉलला. दरम्यान बॉलिंग एंडला डायरेक्ट हिट, पण तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पॉपी क्रीजमध्ये पोहोचले होते. अनिकेत अजूनही थोडेसे संयम बाळगत आहेत, जे खूप महत्त्वाचं आहे. यानंतर अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 2 फ्रेश बॉलर इंट्रोड्यूस करावे लागतील टीम जागमाता रावळीला आणि त्याचमुळे या डावात नेमकं काय घडणार आहे त्याचा आढावा, त्याचा मागोवा फलंदाजी करताना तुम्हाला घ्यायचा असतो. आणि त्याचमुळे अजूनही तो नियंत्रणाचा खेळ जय हनुमान मायकोप या संघाचा पाहायला मिळतोय, कारण या अगोदर 5 फलंदाज बाद झालेले आहेत. त्याचमुळे अजूनही धीरज आणि अनिकेत ही जोडी आरामात खेळते, पण जास्त वेळ आराम केला तर मग या स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल. सातत्याने डॉट बॉल्स येत आहेत. आपण जर धीरजच्या खेळाचा आढावा घेतला, 5 बॉल्स त्यांनी घेतले, 2 धावा त्यांच्या वतीनं संघाला मिळाल्यात. अनिकेत यांनी 2 चेंडू घेतले, 2 चेंडूमध्ये 2 धावा त्यांनी आपल्या संघासाठी दिलेत. आता परत धावसंख्येचा आढावा पाहिला तर धावसंख्या आहे फक्त 23. 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. यापेक्षा डबल जोडावे लागतील. 23 केलेत, यापेक्षा जास्त विचार करावा लागणार आहे. डेड बॉलचा इशारा.
रनअपमध्ये मिस्टेक जाणवली गोलंदाज हिमेशला आणि त्याचमुळे ती मिस्टेक होऊ नये मागे येतोय, थोडासा वेळ स्वतःला देतोय. इतक्या पुढ्यात ठेवलेल्या बॉलला जर तुम्ही आडवं खेळाल तर मग कसं चालेल. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल आहे आणि ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला तुम्ही ऑन साईडला तटवण्याचा प्रयत्न कराल, बॅटचा फेस क्लोज होतो, मार्जिन कमी होते कनेक्शनचं आणि तेच पाहायला मिळालं. सातत्यानं त्याच उणीवाचा फायदा गोलंदाज हिमेश उचलत आहेत आणि अप टू डेट बॉलला पिच करतायत, स्टंप टू स्टंप अटॅक ठेवतायत, क्लोज टू बॉडी खेळण्याचा प्रयत्न सातत्याने चुकतोय धीरजचा. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर लेंथ, फलंदाज बाद आणि आता पूर्ण विराम लागलेला आहे धीरजच्या खेळीला. धक्का 6वा. जय हनुमान मायकोपला. प्राणदादा व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं स्मित असं सांगून जाते की त्यांच्या संघाचा खेळ चांगला राहिलेला आहे. मी ऑडियन्स म्हणून चांगल्या भूमिकेत आहे. मैदानाच्या आतमध्ये हरीश्वर किणी सांभाळत आहेत. एक जागा कमी झाले पण तरुणांना संधी मिळायला पाहिजे, ते पर्याय आपण बनवायला पाहिजेत. नाहीतर मग सकाळी मग आता भरणे पाड्याचा कुठलाच खेळाडू खेळला नसता, हे सर्व खेळाडू खेळले असते. त्याने देखील माघार घेतली, त्याचमुळे त्या सर्व तरुण खेळाडूंना संधी मिळाली. मग आपण 40+ विकेट पण ठेवूया एक गट पुढच्या वर्षी. दरम्यान चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळूया. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि अजूनही खूप काही घडू शकते. आता सर्वात प्रॉफिटेबल बॅटर जे आहेत मायकोपचे ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. टॉससाठी यायचं आहे रॉकी ग्रुप आणि बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. आणि घाई करा बघा, वाजलेले आहेत 3:05. षटकांमध्ये कपात करावी लागेल, लक्षात घ्या, कारण हा अधिकार पंचांनी आणि कमिटीने राखून ठेवलेला आहे. ते कधीही ओव्हर डिडक्शन करू शकतात. दिवसामधून फक्त एक टीम आपण पुढे घेऊन जाणार आहोत. पहिली फरी नो डाऊट तुम्हाला 6 षटकांचीच मिळेल, पण त्यानंतर वेळ जर नसेल तर मग ओव्हर डिडक्शन रन्स मिळतील. बघूया कशा आणि किती मिळतील. दरम्यान 1 धाव तर पळून पूर्ण केलेली आहे. बाईकची 1च धाव मिळते. एक एक्स्ट्रा मिळेल. नवीन गोलंदाज नयनला बोलवण्यात आलेला आहे. मला अजूनही आठवते भिवंडीला सुद्धा आपला संघ खेळलेला आहे आणि त्याचमुळे मोठ्या स्पर्धेचा अनुभव केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये खेळला आहे आणि ज्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नयनलाच होता आणि मी समालोचन करण्यासाठी तिकडे उपलब्ध होतो. आणि बरं वाटते जेव्हा दूरचा संघ आपल्या कक्षा ओलांडून मोठ्या स्पर्धेत खेळतो. आणि सातत्याने मला तेच सांगायचं प्रत्येकाला की आपला परिसर सोडून आपण कधी कधी बाहेर पडायला पाहिजे. तर ते आपली जी एक ओळख आहे ती आपल्या परिसराच्या बाहेरसुद्धा पोहोचते. आपल्याला अजूनही हेवी टार्गेट्सला अचीव करण्याची संधी मिळते. तुमच्या खेळाला अजून जास्त उभारी मिळते आणि त्याचमुळे तो प्रयत्न मला असं वाटते प्रत्येक संघाने करायला हवा. ऑन द राईज खेळलेत, मिड ऑफला बीट करून बॉल मागे. नो चान्स फॉर द फिल्डर. 3 क्षेत्ररक्षक येऊ नये, बॉल नाही अडू शकणार. बॉल सीमारेषा पार. सुरुवात होते चौकार. आता ऑफ. थँक्यू सुभाष दादा. ऑफ कट असू द्या, लेग कट असू द्या, आर्मर असू द्या, गुगली असू द्या, रॉंग वन असू द्या, आता प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न आता अनिकेत आणि स्वप्नील या दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. आणि तोच प्रयत्न आता नयनच्या विरोधात केलेला आहे अनिकेतने. वाटलं होतं फुल टॉस पण ही फ्लाईटेड डिलिव्हरी होती. बॉल अक्षरशः डीप झाला, ऑफस्टम्पच्या बाहेर पीच झाला. डिफेन्स करताना बॅकलिपला खाली घेतलं फलंदाज अनिकेतने. शेवटपर्यंत टिकायचं आहे, स्वाभिमान विकायचं नाही आणि त्याचमुळे कधी कधी नियंत्रण सुद्धा आपल्या स्ट्रोकवर ठेवावं लागेल आणि तेच अनिकेतच्या वतीनं पाहायला मिळालं. ड्राईव्ह केलंय, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक आहे पण पडेल कमी. बॉल सीमारेषा पार. गोलंदाजावर केलंय आक्रमण आणि चेंडू करतोय आकाश भ्रमण. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार.
नाही आता प्रत्येक चेंडूवर असंच आक्रमण करावं लागेल फलंदाज अनिकेतला आणि केलंय. फलंदाजाने उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळलाय अनिकेतने लय भारी. लगातार 2 षटकार अनिकेतच्या बॅट मधून. जय हनुमान मायको बॅक इन ऍक्शन. थँक्यू. चला वेळ घेऊ नका. लगेच गोलंदाज इंट्रोड्यूस करा प्लीज. ती 5 षटकाचा खेळ संपला. 41 धावा. 41 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. मागच्या षटकामध्ये 18 धावा मिळाल्या आहेत आणि त्याचमुळे इम्पॅक्ट टाकणारं हे षटक असेल. टर्निंग पॉइंट देणारं षटक असेल जय हनुमान मायकोप या संघासाठी. चला जास्त वेळ घेऊ नका. आयोजकांच्या वतीनं सातत्यानं या सूचना येत आहेत. लक्षात घ्या पहिली फेरी 6 षटकांची पण त्यानंतर षटकांमध्ये कपात होईल. वेळ बघून 5:45 वाजता काळोख होतो. त्याचमुळे ते नियोजन करण्यासाठी आयोजक तत्पर आहेत. विपुल घरत बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील या शेवटच्या षटकासाठी आणि सर्वात स्ट्रॉंग बॉलरला टार्गेट केलंय. नयन हा अनुभवी आणि तितकाच प्रतिभेचा गोलंदाज आहे आणि त्याच प्रतिभेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम अनिकेतने केलंय आणि गरज असताना त्या गोष्टीला कधी कधी आपल्या संघासाठी व्यवस्थित युटिलाइज करायचं असतं. समोरील गोलंदाज कुठल्या प्रतिभेचा आहे त्यापेक्षा माझा खेळ किती भारदस्त आहे तेच या अगोदर अनिकेतने दाखवलं. विपुल बॉलिंग ट्रॅकवर येतात. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेतात. स्ट्रायकर यांना फलंदाज आहेत स्वप्नील. आता अनिकेतच्या बाजूने तर प्रतिकार पाहायला मिळालेला आहे. स्वप्नीलच्या बाजूने तसाच प्रतिकार पाहायला मिळेल का? समोर आव्हान आहे विपुलचं. यावेळेस फुल टॉस होता. लेग स्टम्पच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा व्हाईट बॉलचा इशारा. पहिली 4 षटकं जागमाता रावळे संघाच्या बाजूने घडली. 2 गोलंदाज वापरले होते निहिल आणि हिमेश. पण त्यानंतर 5वं षटक जे होतं ते 18 धावांचं राहिलं आणि या 6व्या षटकात सुरुवात डॉट बॉलने झाली. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल वाईड आलाय पण यावेळेस बॉल इम्पॅक्ट कुठे करतो आपण पाहणारा. बॉल तर जातोय फाईन लेगला. 1 धाव पळून पूर्ण केले. लेग बायची 1 धाव असेल. एका धावेची वाढ. एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 43 वर. अपील केली होती गोलंदाज विपुलने पण इम्पॅक्ट तर लेग स्टम्पच्या खूप जास्त बाहेर होता. 4थ्या 5व्या स्टंपवर कधी कधी अपील करणं हा आपला अधिकार आहे आणि त्याचमुळे गोलंदाज सातत्याने अपील करत असतात. विकेटचा शोध घेण्यासाठी सर्व स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट कराव्या लागतात गोलंदाजांना. आता फलंदाज सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये. उंची आहे. धडधाकड शरीरयष्टी आहे आणि त्याचमुळे आता त्याच गुणवत्तेचा फायदा या अगोदर अनिकेतने केलाय मायकोपसाठी. 2 पायांच्या मधून गॅप शोधत बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट येतोय. आव्हान स्वीकारलंय विपुलने. कूल बॉलर आहे. शेवटच्या षटकामध्ये भल्या भल्या गोलंदाजांची भंभेरी उडते पण विपुलने ते आव्हान स्वीकारलं. समोर सेट बॅटर असताना माझ्याकडे सुद्धा त्या पिचिंगचे बॉल्स आहेत तेच मैदानाच्या दाखवून देताना विपुलला आपण पाहतोय. दरम्यान 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 43 धावा. 42 धावा. हेलिकॉप्टर उडवलंय. आपला फटका 440 वोल्टचा झटका. इलेक्ट्रिफाइंग सिक्सर बाय अनिकेत घरात. एकोण 50 धावा झालेल्या आहेत. चेंडूमध्ये काहीच खराबी नव्हती पण बॅकलिफचा वापर काय केलाय फलंदाज अनिकेतनं. हाफ ट्रॅकर आहे आणि हाफ ट्रॅकरला थेट पाठवलंय मिडविकेट सीमारेषा पार. मैदान कुठलं पण असो नाव फक्त आपलंच चालते. अनिकेत घरात बॅक इन ऍक्शन. अनस्टॉपेबल सिक्सर. धावसंख्या 55 झालेली आहे.
नियंत्रण हळूहळू निसटू लागलेलं आहे, पण विपुलकडे ऑपॉर्च्युनिटी आहे. अजूनही आपण पाहिलं तर या षटकातले बॉल शिल्लक आहेत 2. मागचे 4 बॉल जरी त्याच्या नावावर नव्हते, पण अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ते बॉल सुद्धा ते आपल्या नावावर करू शकले. पाहूया तो प्रतिकार विपुलच्या वतीनं पाहायला मिळतोय का? प्रतिकार नाही पाहायला मिळणार. षटकाराची तिकडी तोडलंय, फोडलंय, सर्वांना मागे सोडलंय. अनिकेत बॅक टू बॅक 3 सिक्सर्स. अमर, सकाळपासून मला असं वाटतं 5 की 6 षटकार लागलेत आणि मला असं वाटतं या एका डावामध्ये अनिकेतने षटकार खेचले आहेत 5. म्हणजे काय मार्जिन आहे, विचार करा काय रेशो आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. निहिलने चांगली सुरुवात दिली, हिमेशने चांगली साथ दिली, नयनच्या षटकामध्ये धावा आल्या आणि त्यानंतर आता विपुलच्या षटकामध्ये सुद्धा बॅक टू बॅक 3 सिक्सर आलेले आहेत. 20 धावा मिळालेल्या आहेत, पण अजून एक बॉल बाकी आहे. पाहूया शेवट गोड होतोय का जागमाता रावळे संघाकडून विपुलच्या वतीनं. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग हवेत आहे. शेवट फक्त मिस करणार, शेवटी आलोय, शेवट गोड करणार आणि लगातार षटकार खेचले 4. फलंदाज अनिकेतच्या वतीनं धावांचं तुफान मैदानाच्या आतमध्ये. 66 धावा जहिरुमान मायकोपच्या, 67 धावा जहिरुमान मायकोपच्या. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. बॉल्स असतील 36. टीम जागमाता रावळे. तर ज्ञान सरांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. 4 षटकांचा सामना असेल याची माहिती दोन्ही कॅप्टन्सला आपण देतोय, कारण 3:45 पर्यंत हा सामना संपेल. राहतील 2 तास आणि 2 तासात 3 सामने पूर्ण करायचे. हे लक्षात घ्या, 2 तासात 3 सामने पूर्ण करायचे आणि आपण सुद्धा क्रिकेट खेळतोय, त्याचमुळे वेळ किती लागतो प्रत्येक सामन्याला तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे. तर या आपण आयोजकांच्या वतीने तो निर्णय घेण्यात आलेला आहे की पुढचे सामने 4-4 षटकांचे होतील. पाच षटकांचा 1 षटक वाढवलं, कॉल करण्याची गरज नाही. नाणेफेक आपण करतोय, एका बाजूला 50 आणि एका बाजूला VKM. तर VKM आणि 50 असा कॉल द्यायचा. कॉल कोण देईल? चालेल, चॉईस द्या त्यांना. रॉकी ग्रुपचे कॅप्टन कॉल देतील, VKM किंवा 50. स्पिन दी कॉइन सर. VKM असा कॉल आणि नाणेफेक जिंकले रॉकी ग्रुप टीम विखोरावे. तर थोडक्यात चर्चा करूया दोन्ही कॅप्टनशी. माझ्याकडे वेळ आहे आणि तुमच्याकडे देखील वेळ आहे असं मला वाटते. धन्यवाद द्यान सर. निर्णय काय असेल सर? फिल्डिंग. मागच्या सामन्यामध्ये मनासारखा खेळ झाला की कुठल्या घटकामध्ये अजून मेहनत घ्यावी लागेल? खेळ चांगला झाला, पण मध्ये 1-2 ओव्हर बघितली तर थोडा कमी स्कोर झाला होता. सकाळी क्षेत्ररक्षक जर पाहिले तर चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळेल, कारण सपाट अशा आउटफील्ड आहे. पण सकाळच्या सत्रामध्ये षटकार तेवढे लागत नव्हते. आपण मागच्या सामन्यात पाहिलं तर 6 षटकार एकाच डावात पाहायला मिळालेत अनिकेतच्या वतीनं. तर वाटत नाही की बाप्पा मोरियाकडून ते ॲडव्हान्टेज असेल या दुपारच्या सत्रात? हो नक्कीच, आता ग्राउंड पण तापला आहे तर षटकार पाहायला मिळतील. षटकार पाहायला मिळतील, पण आता ते आव्हान त्यांनी स्वीकारलेले आहे की ते चेस करणार आहेत आणि फलंदाजी करायचे बाप्पा मोरया. सकाळी मनासारखी फलंदाजी झाली नाही, खंत आहे मनामध्ये? हो नक्कीच, पण तरी देखील जिंकल्यानंतर आता आव्हानं वाढतात, ग्रामस्थांचे फोन येतात, मित्रमंडळीचे फोन येतात की आता मात्र माघार घ्यायची नाही आहे. तर दुपारनंतर स्ट्रॅटेजीमध्ये काय बदल असेल, कुठला नवीन खेळाडू पाहायला मिळेल की त्याच टीमने तुम्ही खेळणार आहात? नाही, नवीन खेळाडू पाहायला मिळेल, रोहित मात्रे. व्हेरी गुड. तर कशी एन्जॉय करतात ही स्पर्धा, कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहिल्यांदाच या परिसरामध्ये VKMच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धा वाढल्या पाहिजेत जर आपण खेळाडू आहोत तर. या मैदानात जेव्हा पहिलं पाऊल आपण ठेवलं तर फील काय होतं? दरवर्षीप्रमाणे आम्ही इकडे खेळतो आणि यंदा काहीतरी नवीन काहीतरी केलंय.
आणि नवीन सर्वांना आवडतं. तर नाणेफेक जिंकले, रॉकी ग्रुपने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघाला करायचे फलंदाजी. दोन्ही संघादेवी शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी अनुभवी अभ्यासू आवाज आपली वाट पाहतोय. आवाज ऐकायला आपण अजित पटेल सरांचा. स्टे ट्यून ऑन प्रोलिंग स्पोर्ट्स. आपण पाहतायत VKM चॅम्पियन्स ट्रॉफी. थँक्यू. सो थँक्यू. वळी आपण मॅचकडे. 68 धावांचं आव्हान. उलटफेर आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या 4 षटकामध्ये 23 धावा, त्यानंतर 2 षटकामध्ये तब्बल 44 धावा. चेअरमन मायकोप संघाला जे स्कोरचं पाठबळ हवं होतं ते अनिकेतने दिले. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पंच नोंद घ्या. हरेश्वर किणी यांचे सुपुत्र आपल्याला बघायला मिळतात. निहिल आणि त्यांच्या समवेत जीत पाटील. ही एक अप्रतिम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. सध्याचं 2-3 वर्षाचं क्रिकेट आपण बघितलं. श्री जागमाता रावळे संघ अनेक स्पर्धा गाजवत आहेत. मैदानाच्या पालघरच्या बाहेरच्या स्पर्धा असतील, पालघरच्या स्पर्धा असतील, खूप चांगल्या स्पर्धा गाजवताना हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्यांच्या समोर तेवढ्याच ताकदीचा स्कोर इथे अनिकेत घर त्यांच्या विस्फोटक बॅटिंगनं लावलाय. एका बाजूने अनुभवाचा भंडार आहे संजय गावड गोलंदाजी ट्रॅकवर, तर दुसऱ्या बाजूने युवा फलंदाज आहे, गेम चेंजर खेळाडू म्हणून निहिलला पण बघतोय, तो फलंदाजीसाठी तयार झालाय. चांगला बॅटल रंगणार इज नो डाऊट. 38 सर्कलच्या बाहेर 2 संघातील सर्वोत्तम खेळाडू. एका बाजूने मनीष भोयर आपण 38 सर्कलच्या बाहेर बघतोय, तर दुसऱ्या बाजूने साई पाटील, अमोल पाटील आपल्याला बघायला मिळतात. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती एक वेटरन प्लेअर, अनुभवी खेळाडू गोलंदाज म्हणून संजय गावड गोलंदाजी ट्रॅकवर. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. बघूया पहिला चेंडू. फिल्डिंग सजवली गेली आहे. ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण आपण बघतायत. शॉट थर्डमॅन लावलं गेले. शॉट गली आहे, शॉट पॉईंट आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉट मिड ऑफ आहे. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू. आपल्याला मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न. धीरज तिथे जसं पंपू याने एक जबरदस्त फिल्डिंग करत फिल्डिंगची एफर्ट, क्षमता, ताकद दाखवली होती, त्याच पद्धतीची धीरज यांची एक अप्रतिम फिल्डिंग. 3 धावा सेव्ह करतायत ऑफ द मार्क. निहिलकडनं भरपूर अपेक्षा आहेत. तशी विस्फोटक बॅटिंग काका अनिकेत घरतनं केली, तशी कुठल्या तरी फलंदाजा करावी लागेल जर मॅच जिंकायची. बघूया गोलंदाजी ट्रॅकवरती संजय गावड, समोर आहे तो जीत. छोटा पॅक बडा धमाका, ज्याच्याकडे क्षमता आहे. गतीला परिवर्तन, अनुभव भरपूर आहे. बॉलला वळवलाय, डॉट बॉल आलाय. पण स्वप्नील भोईरला त्यांच्या मागे भरपूर दिवसानं बघतोय. डॉट बॉल. धावसंख्या पोहोचली ती स्टे ऑन 1 रन. पुढचा चेंडू. यावेळेला जबरदस्त शॉट, प्रॉपर शॉट, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहे. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला जातोय, सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय, चौकार. जसं की 5 वर्ष स्थिरावले गेले. ऑन मेरिट फलंदाजी तुम्ही कराल, तुम्ही चांगले फलंदाज म्हणाल. कामेशने तेच सांगितलं की मी फलंदाजी करताना ऑन मेरिट खेळलो म्हणून मी 44 धावा बनवू शकलो. पुढचा चेंडू. यावेळेला चांगला चेंडू म्हणता येईल. एक तेरी तो एक मेरी बी म्हणतीये. संजय गावड या ठिकाणी प्रत्युत्तर देताना संघर्ष पराकोटीचा आहे. संघर्ष हा विजयाला आपल्या बाजूने फिरवण्याचा आहे आणि त्यासाठी चेंडू आणि फळीचे द्वंद्व आपण बघतोय. यावेळेला पुनश लोअर फुल टॉस. चेंडू सॉफ्टच्या भरपूर बाहेर. एका धावेवरती सॅटिस्फाईड. स्कोर मून ऑन 6 रन्स. अजूनही शेवटचा चेंडू येणं शेष आहे. अजूनपर्यंत गुणवत्ता खूप चांगली दाखवली संजय गावडनं. एक चांगला शॉट आला होता जीत पाटीलच्या बॅटमधनं, त्यानंतर कमबॅकिंग केली. आता निहिल शेवटच्या चेंडूला सामोरे जातील. स्कोर 6 धावा. आणि याही वेळेला गतीला परिवर्तन करत हळवारपणे स्लॉग या ठिकाणी मात्र बघतोय. स्लिपिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर विदाउट लॉस. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. एसटीचे वरती आपण बघतायत या विभागातील सर्वोत्तम स्पर्धेमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं एबी ट्रॉफी, सातत्याने श्री जागमाता रावळेच्या भव्य अशा क्रीडा नगरीमध्ये आपण बघतायत. आणि त्यामध्ये मॅनेजमेंटची धुरा आमच्या हरेश्वर किणी सातत्याने योग्य रीतीने हाताळताना संपूर्ण जी अंटाळ टीम असते ती दिवस रात्र मेहनत करत या पालघर जिल्ह्यातील एक अप्रतिम स्पर्धा म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलाय. त्या स्पर्धेचा प्रचंड अनुभव असणारा असा संघ आपण मैदानाच्या आत कार्यरत आहे. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती जितेशला
धावा झालेले 6 स्कोर कार्ड वरती 68 धावांचं टार्गेट, येणारे 30 चेंडू आणि 62चं इक्वेशन. मिस्टर जितेश ऑन गोलंदाजी ट्रॅक. यावेळेला मात्र आपण बघतायत आउटसाइडची एज लागली जाते, सिंगल कंप्लीट झाले, धावसंख्या 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिली 4 जर षटक आपण बघितले नेना तर श्री जागमाता रावळे संघाचा बोलबाला होता. गोलंदाजाचा एक अप्रतिम लेंथ लाईन मेंटेन केली. शेवटच्या 2 षटकामध्ये जी कन्सिस्टन्सी त्यांना ठेवता आली नाही आणि 44 धावा त्यांनी खर्च केल्या आणि त्या खर्च केलेल्या धावा बनवण्याची जिम्मेदारी फलंदाजांना मोठ्या टेन्शनमध्ये घेऊन जाते. पुढचा चेंडू जितेश. हो, यावेळेला ऑन दी अप सरळ बॅट आणि पॅड मधल्या चेंडूला लॉंग ऑनला क्लिअर करत येतो एक मॅसिव्ह ह्यूज 6. वरती आपला इरादा, आपला इंटेंट, जर तुम्ही माझ्या झोनमध्ये, माझ्या पॉवरफुल झोनमध्ये चेंडू जर टाकाल तर पनिशमेंट करण्यासाठी मी षटकार मारेन. गुड बॅटिंग. यावेळेला मात्र जबरदस्त अप्रतिम शॉट येतोय, चौकार, चेंडू बॅकवर्ड टस्क्युअर लेगला क्लिअर करत आलाय 4 धावा. थँक्यू. फॉलिंग स्वीप हा शक्तिस्थान आहेत निहिल यांची आणि सातत्याने अनेक स्पर्धा त्याच्या जोरावरती त्याने गाजवलेल्या आहेत. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये श्री जागमाता रावलेचा पॅटर्न तो दाखवू शकतोय. षटकार आणि चौकारानं त्याने आपला इरादा, आपलं कॉन्सन्ट्रेशन, 68 धावा अचीव करण्यासाठी जी रेग्युलॅरिटी हवी आहे तिचा इथे स्टार्ट दिलाय. स्कोर 17 वर जाऊन पोहोचलाय. 3 चेंडू आणि 11 धावा खर्च करताना मिस्टर जितेश. पुढचा चेंडू आणि इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्लिअर करताना सरळ ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या वरनं येतोय बिग 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 6. अतिशय विस्फोटक कॅमिओ ज्याला म्हटले जाते, ह्यूज बॅटिंग ज्याला म्हटले जाते, उपयुक्त खेळी ज्याला म्हटली जाते, गेम चेंजिंग खेळ ज्याला म्हटला जातो, तो निहिल यांच्या बॅटमध्ये बघायला मिळत आहेत. अप्रतिम, अद्भुत. जितेशवरती पूर्णतः आक्रमकता दाखवताना. हो, यावेळेला मात्र आपण बघतायत पंचांचा कॉल आहे, इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या पोहोचते 25. 25 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे या षटकातील आणि थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरतोय मिस्टर जितेश. पहिलं षटक संजयने सुंदर हाताळलं होतं, इथून मात्र थोडासा प्रेशर कन्वर्ट केलाय गोलंदाजाकडे. आणि आणखीन एक स्वायर चेंडू, धावसंख्या 27. 27 धावा स्कोर कार्ड वरती. थोडासा आत्मविश्वास डाऊन झालाय आपण बघू शकाल. त्याच्या मागचं कारण विस्फोटक बॅटिंग ची जी स्टार्ट मिळाली आहे निहिलला आणि त्यानंतर मात्र आपल्या लेंथ आणि लाईनच्या शोधामध्ये जितेश वारंवार स्वेर चेंडू, एक्स्ट्रा चेंडू हाताळतोय आणि त्याची जी पनिशमेंट आहे ती संपूर्ण संघाला मिळते. आपल्याला कार्पेटला रोल कर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आहे. साई पाटील तिथे आहे, बघूया. एका धावेनिशी स्कोअर कार्ड 28 वर पोहोचला 28. शेवटचा चेंडू आणि शेष आहे. थोडीशी फंबल. क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्या वेळेला फलंदाज हा आक्रमक रवैया, आक्रमकतेचं एक अप्रतिम प्रात्यक्षिक दाखवतो, त्यावेळेला गोलंदाजाला थोडंसं टेन्शन वाढत असतं. हो, यावेळेला मात्र टायमिंग खूप चांगला आहे. 1 धाव परिपूर्ण केले, बघूया 2 धावा परिपूर्ण करतायत का. यस, 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना पोहोचले ती 30.
म्हणजे तब्बल या षटकामध्ये धावा आलेले आहेत 24 एसटीचे. दरम्यान धावसंख्या पोहोचले ते 30, येणारे 24 चेंडू आणि 38 ची गरज आहे. एका षटकामध्ये 26 धावा बनवल्या त्या अनिकेत काकानं स्लॉग ओव्हरमध्ये आणि त्याचं प्रत्युत्तर देताना दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा बनवत श्री चाकमादार आवळे संघ कमबॅकिंग करताना या मॅच मध्ये येणारे 24 मध्ये 38 इक्वेशन अजूनही शेष आहे. या षटकामध्ये जर संजय गावड आपल्या अप्रतिम क्लासनेशी एका लेंथ लाईनने जर चांगली गोलंदाजी कंजूसी गोलंदाजी करतोय मॅच मध्ये पूर्ण ची उत्सुकता आहे तो वाढवेल आणि इथून जर धावा आल्या थोडंसं चेन्मान संघ बॅकफुटवरती दिसेल. बघूया, क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. तुम्हा सर्वांना एक जबरदस्त मनोरंजन देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि 24 मधलं 24 चेंडू आणि 38 धावांची गरज असताना इथे मात्र संजय गावड कुठल्या स्ट्रॅटेजीने गोलंदाजी करेल ते बघावं लागेल. जबरदस्त मॅच. निहिल जो चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. ऑन साइडला प्रोटेक्शन धीरज असेल, मनीष असेल आणि जितेश. संजय तयार गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला ऑस्ट्रेलियाच्या भरपूर बाहेर. इट्स वाईड बॉल. धावसंख्या पोहोचली ती 31, 31 धावा. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट आणि ते जबरदस्त स्वीप चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. डीप गली रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आला आणखीन एक चौकार. धावा. पुढचा चेंडू घेऊन तयार संजय. यावेळेला हळुवारपणे खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट चुकी केले निहिल आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना एक चांगला सेट बॅटर कुठेतरी फक्त दिशा देण्याचं काम करत होता आणि इथे चुकी झालंय. निहिल एक चांगला सेट बॅट्समन येतोय बॅक टू द पवेलियन कडे. आउट, गॉन. घेत आहेत. चांगली पार्टनरशिप बहरताना कुठेतरी कॅल्क्युलेटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. नो मॅन लँडला चेंडूला खेळून 2 धावा बनवण्याचा निहिल यांचा प्रयत्न आणि तिथे थोडंसं चेंडू हवेमध्ये राहिला. मनीष भोईरनं तो कॅच मध्ये परिवर्तन केला आणि एक आशेचा किरण तिथून जयमान संघाला जर कमबॅकिंग करायचं असेल तर ही विकेट भरपूर महत्वाची होती आणि ती निहिलने दिले. परंतु तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे मिस्टर हार्दिक. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी करताना एका बाजूने संजय गावड उपयुक्त गोलंदाज, एक विकेट टेकर गोलंदाज, एक ब्रेक थ्रू दिलाय निहिलच्या रूपानं. धावसंख्या 35, 33ची गरज अजूनही आहे. पुढचा चेंडू घेऊन तयार राईट मोर द विकेट. न्यूमॅन वन डाऊन बॅटर आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हार्दिक. ओ यावेळेला आपण बघतायत इनसाइड एज लागली होती, नक्की संधी होती. ते चांगला डॉट बॉल, चांगली कमबॅकिंग. जेव्हा एका फ्लो मध्ये तुम्ही बॅटिंग करत असतात आणि जेव्हा रन्स तेव्हा येत असतात, विकेट गेल्यानंतर थोडंसं जो तुमचा मोमेंटम आहे, जी लय आहे ती कुठेतरी ब्रेक होते आणि तेच झालं. बघूया आपण हार्दिक एक चांगला फलंदाज आहे. पुढचा चेंडू हो यावेळेला मात्र ब्लॉक मध्ये मारा बघायला मिळतोय. प्रत्युत्तर दिलंय. हा एक बचावात्मक शॉट आहे.
ह्याही शॉट सिलेक्शन म्हटलं जातं निनाद ह्याही चेंडूला. जेव्हा तुम्ही तुमचा बचाव करता, जेव्हा तुम्ही षटकार मारता, तोही शॉट सिलेक्शन असतं. पुढचा चेंडू चेंडू थोडासा खाली राहिला आहे. या ठिकाणी आपण बघू शकाल धावसंख्या मात्र बायच्या रूपानं पुढे जाईल आणि पोहोचले ती 36. अजून या षटकातील शेवटचा चेंडू 1 to go. कमबॅकिंग केले कंजूस गोलंदाज म्हणून संजय गावड या ठिकाणी आपली गोलंदाजी हाताळताना आपल्याला बघायला मिळते. 36 ची गरज आहे. 36 झालेल्या आहेत, 32 ची गरज. आणि इथे सरळ बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू आहे. लॉंग ऑनला क्लिअर करत सी त्यांच्या बॅटमध्ये येतोय षटकार 6. 18 चेंडू आणि 26 ची गरज. 42 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहे. मॅच जर टाय झाली सुपर ओव्हर खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. याच्यानंतर 5 षटकांचे सामने असतील तर नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड ची असेल आपल्याला बघायला मिळेल. 25 मिनिटाच्या आतमध्ये 5 षटका कंप्लीट करणं गरजेचं असेल, अन्यथा ज्या मॅचेस आहेत ते कमी षटकाचे होतील कारण सूर्य लवकर अस्ताला जातो. त्यासाठी विनंती असेल जे उर्वरित मॅच खेळणार आहे दोन्ही संघांना की आपण प्रॉपर 25 मिनिटांमध्ये पहिला हाफ संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघूया साई पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय. 18-26 इक्वेशन शेष आहे. आपल्याला मिड ऑफ रिझनला खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचली ती 43 धावा. 43 रन स्कोर कार्डवर. बॅटल आहे, मॅच अजूनही दुहेरी वळणावरती उभी आहे. मिस्टर साई गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना ट्रॅप रचण्याचा प्रयत्न करताय चित पाटील साठी. आणि ते व्हाईट बॉल धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पोहोचले 44. 44. अप्रतिम शॉट कट शॉट करण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. येतो इथे चौकार. बघूया साहिल पुनश्च तयार. राऊंड विकेट. यावेळेला हळवारपणे फक्त दिशा दिले. एक कंप्लीट झालेली आहे. स्कोर 1 ने पुढे जाईल आणि पोहोचले 49 स्कोर कार्ड वरती. या षटकातील चेंडू झालेले ते 3. 49 धावा ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू मिस टाइम शॉट. बॉल इन द एअर. यस नो. इथे सेल सोडला आणि 2 धावा या ठिकाणी बहाल करताना धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचले 51 स्कोर कार्ड वरती. 51 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक झेलची संधी होती परंतु इथे विकेटचं पतन होताना धावसंख्या 2 ने पुढे पोहोचले आणि स्कोर 50 अप. 51. पुढचा चेंडू ही वेळेला मात्र मिस टाइम आहे आणि तिथे अनिकेत आणि हाही
झेल सोडला गेलाय. धावसंख्या 52. कॉन्फिडन्स लेवल इथे पूर्णतः डाऊन बघायला मिळते. कॅचेस विन मॅचेस आपण नेहमी बघतोय, सरळ साधे सोपे झेल तर तुम्ही सोडाल तर तुम्ही कितीही टार्गेट ओपोनेंट टीमच्या समोर ठेवा ते अचीव्ह केलं जाईल. 52 धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू साहिल. डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी कम बॅकिंग करताना. षटकाची होते इथे समाप्ती. 4 षटकं कंप्लीट झाल्या धाव्या स्कोर कार्ड वरती. 52 येणारे 12 चेंडू आणि 16ची गरज. धावसंख्या बघायला मिळते ती 52 येणारे 12 चेंडू आणि 16ची गरज आहे. खूप चांगली बॅटिंग करताना जीत आणि हार्दिक आपल्याला बघायला मिळत आहेत. निखिल यांची जी विस्फोटक इनिंग आपल्याला बघायला मिळाली, ज्याने 8 चेंडूमध्ये 22 धावांची एक विस्फोटक कॅमिओ आणि त्यानंतर मात्र पूर्णतः जो प्रेशर होता तो ओपोनेंट टीमकडे कन्वर्ट केलाय. 12-16ची मॅच आहे. बघूया मनीष भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. काय बुलेटफेर बघायला मिळेल का या षटकामध्ये. शॉर्ट बॉल आणि या ठिकाणी मात्र थोडेसे ऑफ साइडला झाले, थोडीशी शफल झाले आणि त्याच्यानंतर सरळ लॉंग लेग वरनं क्लिअर केलाय. षटकार. धावा स्कोर कार्ड वरती. 11 चेंडू 10चं इक्वेशन. पुढचा चेंडू या वेळेला फुल टॉस आणि पुनश त्याच पद्धतीने बघायला मिळतोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून आलाय हा चौकार. सुगंध हळूहळू का होईना दरवळताना श्री जागमाता रावळे संघाच्या दिशेने. 6 धाव्यांची गरज आणि यावेळेला वडा शॉट. जबरदस्त अप्रतिम स्टनिंग शॉट इथे बघायला मिळतोय. थोडस ऑप्शन लेग साइडला गेली, जागा बनवली आणि स्क्वेअर ऑफ द विकेट. एक जबरदस्त लाफ्टेड कट शॉट आलाय चौकार. स्कोर बघायला मिळतो 66 रन्स. अवघ्या 2 धावेची गरज आहे आणि विजयाचा सुगंध आता खऱ्या अर्थाने दरवळताना जागमाता रावळे संघाच्या दिशेने. अप्रतिम बॅटिंग आणि 3 साइड आउट. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत विजयश्री संपादन करताना मिस्टर हार्दिक श्री जागमाता रावळे. हडलक जयनमान मायकोप संघ आपण इथे आला. सुंदर क्रिकेट इथे आम्हाला बघायला मिळालंय, त्याबद्दल आपलं कौतुक आणि अभिनंदन श्री जागमाता रावळे संघ. अभिनंदन हरेश्वर किनियन डॉल टीम, प्राण भोईर सर्वांचं अभिनंदन. वळी आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देतोय. दरम्यान आम्ही विनंती करतोय सन्माननीय आदरणीय स्वप्नीलजी भोईर साहेब, उपसरपंच मायखोप ग्रामपंचायत, आपण मुख्य मंचावरती यायचंय.